नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता समोर ऊस लागवड चालू आहे. तर आवला जातो. हे जे दिसतंय अशा प्रकारे ऊस डोबला जातो त्याच्यामध्ये. आणि मेन महत्त्वाचं काम म्हणजे त्याचं हे असतं, जो प्रकार असतो ऊसाचा जो आपण लावतो, जो पायाने डोबलेला असतो. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी निघली आहे, त्याच्यामध्ये ऊस हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने पण लावला जातो. तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने ऊस कसा लागवड केली जाते हे तुम्हाला मी दाखवतो. आणि अजून एक वेगळ्या प्रकारे जो लागवड केली जाते ती म्हणजे की आपण ज्यावेळेस ऊस लावतो त्यावेळेस असा सऱ्या आखल्या जातात आणि सऱ्या आखल्याच्या नंतर जो पायाने डोबला जातो, तर तशा प्रकारे एक ऊस लागवड होती. आणि हा जो लावतात ते ट्रॅक्टरच्या माध्यमातून लावतात. तर अशा प्रकारे ट्रॅक्टरच्या माध्यमातून जो बाजूला दोन नळ्या असतात त्याच्यातून ऊस डोबायचं काम चालू होतं. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ऊस लागवडीचा कार्यक्रम असा चालतो. तर दोन प्रकारे ऊस लावला जातो. एक म्हणजे अशी सरी काढून त्याच्यामध्ये पायाने डोबतात ऊस आणि त्याच्यानंतर मातीने मग पाण्याने लेवल करून सगळा ऊस एकदम लेवलला होतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे हा ट्रॅक्टरने, जे हे पाठीमागच्या ज्या नळ्या दिसतात ना तुम्हाला दोन, त्याच्यामधून ऊस एकदम बरोबर असा पडला जातो आणि त्याच्यानंतर मग ऊसाची लागवड ओके मध्ये होती. बघू शकता हा प्रकार पण ऊसाला लागवडीला चांगला आहे आणि लवकरात लवकर होतोय. बऱ्याच ठिकाणी मजूर भेटत नाही, कामगार भेटत नाही, तर बऱ्याच ठिकाणी असले प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे ऊस लावणं हे ट्रॅक्टरवरती सोपं पडतं. जेणे की आपण ज्यावेळेस ऊस लावतो त्यावेळेस आपण ऊस लावताना पायाने डोबतो, तो जमिनीमध्ये मुरतो, त्याच्यानंतर पाणी द्यायला चालू करतो. हे बघू शकता तुम्ही, कॅरेटमध्ये ऊस असतो असा आणि त्याच्यामध्ये एक 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 ऊस असं टाकत जातात, ज्याने की सगळा ऊस एकदम परफेक्ट बसतो. बघू शकता आता चालू करतील काम. हे बघा ऊस टाकायला चालू झालेलं आहे. तर ही टेक्निक कशी वाटली तुम्हाला ऊस पेरताना नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.